बजावतील रोमहर्षक होणारा सामना आहे. आटीतटीचा होणारा हा सामना आहे. दोन्ही संघात धुरंधर खेळाडू आहेत. डेप्युटी भिक्षा हॉस्टेलचे बंटी डिप्लोमाला पद गेलंय ते डेप्युटीचं. डिग्रीला जे गेलंय ते मेन शुभम खाडे कुठे आहेत? त्यांनी 200 रुपये बक्षीस घेऊन जायचे. त्यांच्यासाठी 200 रुपये बक्षीस आलंय. शुभम खाडे मोबाईलचा स्कॅनर घेऊन यायचंय. आमच्या सगळं लक्षात राहतं, सरांच्या ते लक्षात आहे. अजून शुभम माझ्याकडे आला नाही. आवडीचा खेळाडू आहे तो त्यांच्या. आज माहित झालंय ते सुंदर गोलंदाजी तू केली म्हणून. एसबी किंग वर्सेस गेम स्विंगर्स वर्सेस एसबी किंग्स. शेव नको. खाडे नाजूक कोमल शरीरयष्टी घेऊन सुंदर क्षेत्ररक्षण करतो. सुंदर गोलंदाजी करतो तो डिप्लोमाचा, माफ करा इंजिनिअरिंगचा खाडे. प्रिन्सिपल सर यांच्याकडून बक्षीस जात आहे खाडे यांना. ऑनलाईन बक्षीस. सुंदर खेळ त्यांनी आधीच्या सामन्यात. तटवलेला चेंडू उत्कृष्ट क्षेत्र रक्षणाचा प्रयत्न डी भागा त्यांचा. आपला तोंडाही मारलेली चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी सुहास मस्के यांच्या बॅट मधून निघालेला डाबर चवनराज चौकार. प्रोत्साहन देत आहेत सुहास मस्के यांना संघ सहकारी. रायटा मोहर्जी मारा करतोय तुषाल मार्कड सिव्हिल डिपार्टमेंटचा ढाण्या वाघ. वाईड अवांतर धाव संख्येत भर दिशाहीन टाकलेला चेंडू. उत्कृष्ट पंचगिरी का म्हणून काम पाहतात ते साहिल भगवान सर व FK 18 वैभव कवडे ENTC डिपार्टमेंटचे अल्युमिनी स्टुडंट्स. हापलातून डाय मारून त्यांनी एक बाउंड्री अडवलेली या आधीच्या सामन्यामध्ये ते वैभव कवडे. सुंदर क्षेत्ररक्षण त्यांचा. नेत्रदीपक कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. इनविन्सिबल वॉरियर्स. तुषाल मार्काड व्यक्तिगत पहिलं संघासाठी पहिलं षटक टाकतायत. रायटा मोहर्जी मारा करतायत. पाहायचंय आता डावखुरा फलंदाज सैफ त्यांच्या समोर आहे. सैफ तांबोळी. उत्कृष्ट गोलंदाज विरुद्ध उत्कृष्ट फलंदाज सुरू असणारा हा सामना आहे. अवांतर धाव संकेत. परत एकदा दिशाहीन चेंडू. वाईडच्या रूपात धाव संख्येत भर पडते. संघाची धाव संख्या होते बिनबाद 7. हॅलो एक ब्रश घेऊन जायचंय. ब्रश घेऊन जायचंय. सोन्या थांब जरा ब्रश पाठवतो. तुम्हाला ह्या 2 जे नॉकआउट मॅच आहेत त्यामध्ये ग्रुप लीडर कसा ठरणार ते सांगतो. ज्या 2 मॅच मध्ये नेट रन रेट ज्याचा जास्त असेल फक्त ह्या 2 मॅच मध्ये जो विनर टीम होईल ती या मुलांच्या लीग मधली लीडर टी असेल टॉपर. आणि जो सेकंड असेल तो सेकंड टॉपर होईल. आता मागच्या मॅच मध्ये किती षटकात जिंकले होते? 4.2 षटकामध्ये चेस केले होत्या जे की वैभवच्या संघाने. तुम्हाला सांगितलं जाईल पण एक तुम्हाला आयडिया दिली की मगासची मॅच जे विनर आहेत आणि आत्ताचे विनर ह्या मॅच मध्ये ज्यांचा नेट रन रेट जास्त असेल ते टॉपर म्हणून असतील एवढं लक्षात घ्या. कारण जो संघ टॉपर असेल तो कंपल्सरी एक चान्स त्याला फ्युचर मध्ये भेटेल आणि कमीत कमी 3रं बक्षीस तरी त्या संघाला भेटेल.
गोलंदाजी. तटवण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषेची. 4 धावांसाठी चेंडू बॅटची कड घेऊन सीमारेषेच्या बाहेर गेलाय. गचाळ क्षेत्ररक्षण झालंय तिथं. अनिकेत भैया झगड्यांच्याकडून. पुढचा चेंडू सुंदर पद्धतीने तटवलेला चेंडू आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सोन्या गायकवाड यांचं. मेकॅनिकल डिपार्टमेंटचा सलग 6 वर्ष ज्याने हे एसबीचं मैदान गाजवलं. डिप्लोमाची 3 आणि डिग्रीची 3 वर्ष. तो कल्लासचा खेळाडू आहे. कल्लास सांगोला तालुका सोन्या गायकवाड. पेनल्टी बसेल 50 रनांची. पेनल्टी बसेल 50 रनांची. खेळाडूच्या कानात ओरडलं की पेनल्टी बसते. त्रुशाल मार्काड. प्रमोद नरोटे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 5 नंबर जर्सी मध्ये कामकाज बघतायत. षटक संपलेला आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 13. सुंदर वातावरण आहे. सुंदर. काही संघातील खेळाडूंना नियम माहित नाहीयेत की कोण टॉप करणार, 2 होणार की 3 होणार. ह्यासाठी फक्त जिंकून घरी जायचं नसतं. रात्र लीग होईपर्यंत थांबायचं असतं. तेव्हाच कळतं की किती टीम वर येणार आहेत, काय येणार आहेत. घरी जाऊन कमेंट करायची नसते की 2 टीम वर येणार की 3 टीम वर येणार. 13. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 13. बिनबाद 13. व्यक्तिगत पहिलं संघाचं दुसरं षटक टाकतात ते ऋषिकेश बर्गे. आणि उत्कृष्ट जबरदस्त विकेट घेतलेली आहे ती डी भगत यांनी. चपळ क्षेत्ररक्षण केलं ते ऋषी बर्गे यांनी. अचूक वेध घेतलाय आणि मेन फलंदाजाच्या दिशेने चेंडू फेकलाय. सैफ तांबोळी स्वस्तात धावबाद झालेत. 7 चेंडू टोटल खेळलेत. अतिशय चपळ चित्तेची चपळाई ज्याच्या नसा नसामध्ये आहे तो डी भगत आहे. पाहिलं का बाळांना डी भगत कसा जलवा आहे. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये एसटीचा वेध घेणारा डी भगत आहे तो ऋषिकेश बर्गे. बबलूने तटवलेला चेंडू आणि परत एकदा संधी आहे. धावबाद दिलाय. पाय मुरगळलेला आहे बबलूचा. अँकल बघा. अँकल सर. साहिल सर. शूज काढा. जोरदार धाव घेण्याचा यशस्वी प्रयत्न.
डी भगत यांना बघायची अशी सवय नाही डॉलरा घेऊन व्यायाम करत नसतील बहुतेक पॅकेज वाढल्यामुळं दिसतंय त्यांना चपळाई त्यांच्या नसात आहे चितेची चपळाई त्यांच्याकडे 7 नंबर जर्सी मध्ये खेळतात परंतु कधी बघायची सवय नाही ढिरी वाढल्यामुळे सोन्या गायकवाड ओरडलेला आहे कालच आणलंय स्पेशल विमानानं सोन्या गायकवाड यांना थोड्या वेळासाठी विमान चुकलं होतं दुसरं परत केलं ज्यादा पैसे भरून दोन्ही शांत संयमी खेळाडू आहेत निखिल गायकवाड डेपुटी बंटी टी शर्ट धुतलेला आहे गणी लग्न झालेलं आहे आपलं थोडं सावकाश खेळलं तरी चालतंय गेले तरी चालतात चौकार चिंता नसावी नवीन लग्न झालेलं आहे तरी पण दम देऊन तुम्हाला घरनं घेऊन आले ते मला सगळं कळलेलं आहे त्यांच्या नादीला लागू नका प्रपंचाच्या नादी लागा काय एखादी बाउंड्री गेली म्हणून काय फरक पडत नाही 45 नंबर जर्सी मध्ये खेळतात आमचे मित्र या कॉलेजचे अल्युमिनी गणेश पोटरे वाईड उत्कृष्ट गोलंदाज विरुद्ध उत्कृष्ट फलंदाज शॉट यार 4 नंबर कडक सुंदर शांत डोक्याने खेळतो मला आठवतंय अशोमेट 2K25 मध्ये सिव्हिलला सुपर ओव्हर मध्ये जर कोणी हरवलं असेल न हरणाऱ्या संघाला ते हरवलं निखिल गायकवाडनी सर बॅटिंग टीम घेतलाय का 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 23 2 बाद 23 बबल्या बाद झालेला आहे आणि सैफ बाद झालेला आहे बबल्या पाय काय म्हणतो ओके डन स्प्रे मारला बबल्याला बॉलिंग 360 कडे जातो आपल्याकडे झाले आपल्या इथे कोण आपण नाइस फील्ड प्रमोद नरोटेंची पण तब्येत वाढली डी भगतची तब्येत वाढली 40 वर्षात कसे दिस चालतो मी इमॅजिन करतोय मगापासून सोन्या तर सांडच आहे पहिल्यापासून त्यात काय वाद नाही अरे वाईड बॉल पंच जरा लक्ष द्या गुंडा फेकतय हे कसा दिसायचा असल्या अंधारात बॉल
तरी नो दिलं वाईड त्यानं फुल हमला आहे नो दिलं लगेचच तुम्हाला दुसरा देणार नाही वाईड दक्ष पंचायत साहिल बागवान सर त्यांचं बहुतेक त्याला सांगणार तू किती बी जोरात फेक मी नो देत नाही सुंदर क्षेत्ररक्षण अक्षय भैया मेंगडे यांच्याकडून 12 नंबर जर्सी मध्ये गोविंद इलेक्ट्रिकलचे मालक आहेत इंदापूर मध्ये सुसज्ज असं इलेक्ट्रिकलचं दुकान त्यांचं आहे असताना जातीनं मेकॅनिकल इंजिनियर आहेत दुकान टाकलं इलेक्ट्रिकलचं सुंदर गोलंदाजी गेलं वाईड पुढचा चेंडू तटवण्याचा प्रयत्न चुकलेले फसलेले हुकलेले ते सुहास मस्के सुंदर खेळ पाहायला मिळणार आहे नॉकआउट सामना आहे 5 काढल्यात 5 एक बॉल बाकी आहे सहा धावा निघाल्यात आता एका चेंडूत जर चौकार आला 4 धावा आल्या तर 10च्या जागी 15 मिळणार पण जर चेंडू निर्धाव टाकला तर 6 झाल्यात त्याच्यात 3च धावा होणार मित्रांनो कितीचा फरक पडणार 12चा 15 किंवा 3 धावा बघूया सुरेख चेंडू 6 धावा 50-50 3 धावा मित्रांनो एक चौकार मारला असता तर 12 धावा वाढल्या असत्या 26 3 षटकानंतर धावसंख्या झाली 26 वरून जिथं 38 धावा व्हायला पाहिजे होत्या तिथं धावा झाल्या फक्त 26 बंटी 2 नंबर जर्सी मध्ये बंटी गाव कुठलं बंटी मोरगाव देवाचं गाव आहे वेळ घालवू नका रे बाबा 5 रनाचे पेनल्टी पिचवर जातात दर बॉलला आता कोण आलंय बघा दिसला सोन्या हसला की दिसला शॉट यार चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी खेचलेला आहे सोन्या विरुद्ध सुहास
धाव संख्येत वेगाने बदल करतोय तो सुहास मस्के. सुंदर प्रयत्न प्रमोद नरोटे यांचा. एकमेकांना प्रोत्साहन देत आहेत खेळाडू. परत एकदा चौक. गणेश पोट्रे सुंदर प्रयत्न आणि सोन्याला मात्र हायट्रिक केलेले. मी बार धुतलाय सोन्याला. 3 चेंडू मध्ये सलग 3 चौकार खेचलेला सोन्या गायकवाडला. खतरनाक निर्णय. चौकार हाणलं गे बुंदा मारतय. फुलटॉस चौकार असा आहे. स्लो टाकला की फुल जातोय. धाव संख्येत वेगाने बदल. 18 धावा गेलेल्या आहेत. धाव संख्या झाली 26 वरून 4 षटकाच्या समाप्तीनंतर 44. दोन बाद 44. दोन्ही उत्कृष्ट फलंदाज मैदानात आहेत. 4 षटक ऋषी 44 धावा 2 बाद. सुंदर फटका चौकार. 48 धावा. शेवटचे 5 चेंडू आहेत. पाहायचंय काय करतायत. डॉमिनिक सुंदर गोलंदाजी करतात ते डी भगत. सुंदर क्षेत्ररक्षण त्रुशाल मार्कड यांचं.
पुढचा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण. बाद. सोन्या सोडत होता काय? थोडक्यात वाचला आता 10 झाले असते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर एसबी किंगची धाव संख्या माफ करा गेम स्विंगरची धाव संख्या झाली ती 51. जिंकण्यासाठी 52 धावांचं आव्हान आहे एसबी किंग समोर. धावांचं आव्हान आहे. आजच्या दिवसातला शेवटचा सामना. जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल. कमीत कमी 4 बक्षिसांमधलं 1 बक्षीस भेटून जाईल. जो संघ पराभूत होईल तो स्पर्धेतून बाहेर जाईल. याआधी अनस्टॉपेबल वॉरियर संघ ऑलरेडी क्वालिफाय झालाय. स्टाफच्या ग्रुपमधून द बाजीगर संघ क्वालिफाय झालाय. मित्रांनो 1996 ला श्रीलंका पूर्ण फायनल पर्यंत आली होती. त्याआधी श्रीलंकाचं नामोनिशान पण नव्हतं. तसं बाजीगर संघ ह्या लीगला ग्रुप स्टेजला टॉपर झालंय. अनिकेत खाडे इन आहेत. प्रेशर टाकण्यासाठी खास त्यांना आणलंय. चला फलंदाज यायचे. फलंदाज पंचांना सांगितलं का क्षेत्ररक्षक चेंज केलंय. चला फलंदाज येऊ द्या. फलंदाज ऋषी आणि सोन्या. आतापर्यंत खूप वेळा ते या सिच्युएशन मध्ये बॅटिंगला आलेले असतील. पुन्हा एकदा ती सिच्युएशन 5 षटकामध्ये जिंकण्यासाठी 52 धावांचं आव्हान. मगाशी जो क्षेत्ररक्षक पडला होता त्याला मॅच मध्ये इंजरी झाले. त्यामुळे त्या चालू मॅच मध्ये इंजरीमुळे तुम्ही क्षेत्ररक्षक अलाउड करू शकता आणि तो क्षेत्ररक्षक कोणी असू शकतो. कोण घेतलंय क्षेत्ररक्षक सर त्यांच्या जागी? सिद्धू. अशी त्याला बॉलिंग देत नाहीत त्यामुळं पुढे आम्ही काय बोलणारच नाही. चला सेफ टू सोन्या. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू. पहिला चेंडू चांगला चेंडू. अरे बापरे. हा दुसरा चेंडू स्क्वेअर चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती म्हणजे 1. पिच थोडी जसं रात्र वाढते तशी पिच थोडी थोडी स्लो होत जाते. मुलांचे सगळे सामने लो स्कोरिंग वर आलेत.
2 चेंडूमध्ये 2 धावा. शांत पद्धतीने सामना चालू आहे मित्रांनो. शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार सामना. ऋषीचा प्रयत्न होता बॅकफुटला चेंडू लेग साईडच्या दिशेने मारण्याचा, पण चेंडू थोडा पुढे आला, फटका बसत नाहीये. धावसंख्या स्थिर होते 2 वर. आणि चौकार. बघा गोलंदाज थोडा स्पीड असेल तर एज लागून जाणार. क्षेत्ररक्षण थोडं त्या पद्धतीने. दोन्ही फलंदाज चतुर आहेत. त्यांना माहिती आहे जर ऑफ साइडला खेळायचं असेल तर पूर्ण बॅटचा फ्लो झाला की आपोआप बॅटची कड घेऊन चौकार जाणार आहे. फुलटॉस चेंडू गचाळ. सिद्धेश अपेक्षा नव्हती. धावसंख्या झाली 10. बघा 2 चेंडू 2 चौकार. मॅच बॅलन्स मध्ये. चांगला चेंडू, तेवढा चांगला सन्मान दिलाय. बघा दोन्ही चांगले खेळाडू. षटक संपते. दोन्ही चांगले संघ आहेत. दोन्ही संघांना माहिती आहे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. सोन्याला फक्त काहीच माहित नसतं काय केलं पाहिजे. त्याला फक्त बॉल आला की मारणे. तुम्ही त्याला 2-3 बॉल नंतर विचारा किती रन झाल्यात, त्याला काय नसतं माहिती. 10 धावा झाल्यात. हा झाले. चांगला चेंडू पण सोन्याने खोदून काढलाय. सोन्याने खोदून काढला. चांगला चेंडू होता. ऑफसाईडच्या दिशेने मारलाय. चेंडूवरती 1 धाव. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार. चांगला चेंडू. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण निखिल यांचं. आतापर्यंत त्या एरियामध्ये जर तब्बल 6 धावा गेल्यात. धावसंख्या झाली ती म्हणजे 12. अतिशय सुरेख फटका. पण क्षेत्ररक्षक चांगले या टीम मध्ये. आम्हाला असले 2-3 क्षेत्ररक्षक भेटले असते. आम्ही टॉपर असतो ग्रुपचे. पण काय करायचं आता. 2 वेळाचे चॅम्पियन, 4 वेळाचे फायनलिस्ट झगडतायत प्लेस साठी. चालायचं. वाईड चेंडू आणि 1 धाव. 2 धावा. अनिकेत खाडे यांच्याकडून चेंडू सुटताना चोरटी धाव. बघा 2 वर्षापूर्वीचा चॅम्पियन संघ स्पर्धेबाहेर गेलाय. गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ आत्ता सामना नॉकआउट खेळतोय. त्याच्या आधीचा चॅम्पियन 3 वर्षापूर्वीचा उद्या खेळणार आहे 2ऱ्या आणि 3ऱ्या नंबरच्या मॅच साठी. झगडतायत यावर्षी. आणि नव्याने उदयास आलेले टीम्स चांगले खेळत आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 16. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू बाकी. धावसंख्या 16. चांगला चेंडू. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. आज एक चेंडू बाकी आहे अजून. पिचवर जाऊ नका. पिचच्या बाहेरून काय करा असेल ते करा. शेवटचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे 17 वरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर चॅलेंज ओव्हर ऑन झाले. आता बॅटिंग टीमवर डिपेंड आहे ती घ्यायची की नाही.
चॅलेंज ओव्हर. चांगला निर्णय घेतलाय फलंदाजी टीमने, कारण असंही 10च्या रन रेटनी रन करायचेच आहेत प्रत्येक षटकाला. मग चौथ्या षटकाला लोड करण्यापेक्षा तिसऱ्या षटकामध्येच त्यांनी घेतले. 26 धावा होत्या 3 षटकानंतर. त्या म्हणजे गेम स्विंगरच्या चौथं षटक त्यांनी 18 धावा घेतल्या होत्या. चांगला चेंडू, यॉर्क पद्धतीचा चेंडू, चॅलेंज ओव्हरचा चेंडू. 5 चेंडू 10 धावा. वाईड चेंडू, पण अतिशय दक्ष आहेत. चांगला फटका, धायगुडे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. शफल करून ऑफस्टम्पच्या बाहेर आले होते. अनिकेत खाडे यांना शफल कळलं असेल. आता काय असतं, किती चेंडू झालेत? 3 चेंडू. 3 चेंडू मध्ये या षटकात किती धावा आल्यात? 2. 8 पाहिजेत. टोटल धावसंख्या झाली 19, बरोबर ना? 19. ह्या षटकात 2. चांगला फटका आणि चौकार. चांगला प्रयत्न, पण शेवटच्या क्षणाला चेंडू सुटला. सोन्याने चांगला फटका मारला. संघाला अजूनही सुपर चॅलेंज ओव्हर मध्ये ठेवले. दोन चेंडू मध्ये 4 धावा. सुरेख चेंडू, एका चेंडू मध्ये 4 धावा. ह्या चेंडूवर 6 धावा आल्यात. मगाचच इक्वेशन, जे ह्या संघाला इक्वेशन होतं तेच. जर ह्या चेंडूवर एकही धाव नाही आल्या तर 12 रनांचा डिफरन्स होणार. बघूया, चौकार. मी सांगितले तिथून आतापर्यंत 11 रन गेल्यात, पण तुम्हाला काही घेणं देणं असू द्या. 10 + 5 15 धावा या षटकामध्ये. धावसंख्या झाली 32, बरोबर? 32. 3 षटक 32. 12 चेंडूत 20 धावांची गरज. 20 52 ला विनय. 51 झाल्या होत्या. आतापर्यंत थर्डमॅनच्या दिशेने तब्बल 11 रन गेल्यात. काय करू शकतो गणेश पोट्रे? लग्न झाले आधीच नाही. बघा, एक चौकार आला आणि तब्बल 12 धावा वाढल्या. किती फरक होता? दोन षटकात 20 धावा पाहिजेत. आता 11 चेंडूत 19. जर तो शेवटचा चौकार गेला नसता तर 2 षटकात 32 धावा लागल्या असत्या. म्हणजे चॅलेंज ओव्हर मध्ये एक चेंडू पण किती महत्वाचा आहे बघा. चांगला चेंडू. निखिल अतिशय हुशार गोलंदाज आहे, स्मार्ट गोलंदाज आहे. व्हेरिएशन करतो, कटर टाकतो, काही चेंडू स्ट्रेटर वन टाकतो. आता मात्र हापी चेंडू, चौकार. नऊ चेंडूत 15 धावांची गरज. नऊ चेंडू 15 धावा. पंचांनी सांगितले लघुशंका लागले त्याला.
पंचांनी एकमेकांनी जवळ जायचं आहे. डिस्कशन लांबून करू नका, ह्यांना सगळं ऐकू येतं. जवळ जा, कानात बोला आणि डिसिजन घ्या. आताचा डिसिजन सांगायचं आहे फेर चेंडू. नाही, दोन्ही पंचांनी जवळ यायचं आणि डिसिजन घ्यायचंय. मला एक सांगा की कीपर नव्याने आला होता ना, नव्याने आला तर पंच देतील. आठ चेंडू मध्ये 14 धावांची गरज. चांगला चेंडू. 7 चेंडू मध्ये 14. पण फलंदाजी टीमने लक्षात घ्यायचं, एक चौकार आला तर पुन्हा मॅच मध्ये मगच सारखी सिच्युएशन. मॅच बॅलन्स मध्ये काही म्हणा. चौकार. चौकार. त्रुशाल सांगतोय की फेकला, मग त्रुशाल काय करतो. सर आपल्याला एक असे 2 गुंडा फेक घेऊया, आपल्याला गरज आहे. आपल्यात कोणच गुंडा फेकत नाही. आपले सगळे गोलंदाज. हा बाळा मार मार. 2 पंच आणायला लागतात. ह्यांची आपल्या बरोबर मॅच लागल्यावर कोणी द्यायचं नो यांना. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. मी सांगितलं होतं दोन्ही फलंदाज असे आहेत की शेवटपर्यंत मॅच घेऊन जातात. पण हा सामना एक तर शुअर झालं साहिल सर की शेवटच्या षटकामध्ये 10 धावांची गरज. बघूया काय होतंय. दायगुडे टू सोन्या. पाच चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवला जाईल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. एकही सुपर ओव्हर झाली नाही. काय इरादा आहे. आखूड चेंडू होता. हा चेंडू त्यांचा फेवरेट शॉट आहे, तो मारायला पाहिजे होता. 4 चेंडू 8 धावा. फलंदाजीसाठी सोन्या, गोलंदाजीसाठी दायगुडे. हिरो होण्याची संधी ती म्हणजे दायगुडे यांना. मला वाटतं अनस्टॉपेबल वॉरियर्स ऑलमोस्ट टेबल टॉपर झालेत. त्यांचं अभिनंदन. चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण केले. मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी येताना पिचवर यायचं नाहीये. पिचवर आलात तर यांना 3 चेंडू 8 धावांची गरज आहे. 8 रनांची पेनल्टी दिली जाईल. दायगुडे हिरो बनणार का. सोने ऑलरेडी हिरो आहे. बाद आहे. आणि सर आणि असंही तिथेच बॉल डेड झाला होता, कारण त्यांनी स्वतःहूनच तो बॉल बाजूला केला होता.
बॉल काउंट. दोन चेंडू 8 धावांची गरज. फलंदाजीसाठी जो हे काम करू शकतो तो फलंदाज आणि गोलंदाजीसाठी धाईगुडे हिरो होणार का? अश्वमेध 2026 चा प्रेसिडेंट आम्ही आत्ताच घोषित केले. अश्वमेध 2026 चा प्रेसिडेंट होणार का हिरो ह्या सामन्यात? 2 चेंडूत 8 धावांची गरज आहे. ऋषी यांनी अशा सिच्युएशन खूप पाहिल्यात, खूप वेळा संघाला जिंकून दिले. टेबल टॉपर अनस्टॉपेबल वॉरियर झाल्यात जमाय जावा. क्षेत्ररक्षण बघायचंय. ऋषी क्षेत्ररक्षण बघून घ्यायचंय. मागून एक फिल्डर आला म्हणून तुम्हाला सांगितलं मी. बघा बघा चुस्ती फुर्तीची गरज असते. मी काय सांगितलं तुम्हाला की हे काम करू शकतो असा फलंदाज तिथे, हे काम करू शकतो तो फलंदाज तिथे. गोलंदाज नवीन आहे, हिरो बनणार का गोलंदाज? फलंदाज ऑलरेडी इथला हिरो आहे. गेम बनाएगा नेम, गेम बनाएगा नेम ही सिच्युएशन आहे. जर प्रत्येक धाईगुडेने हा चेंडू चौकार नाही दिला तर त्याचा नेम झाल्यात जमाय ह्या लीग मध्ये. आणि जर ऋषी यांनी चौका मारला तर मुलांच्या ग्रुपमधून टेबल टॉपर्स अनस्टॉपेबल वॉरियर झाले, त्यांचं अभिनंदन. आताचा जो सामना जिंकेल तो मुलांच्या ग्रुपमधून 2nd नंबरवर येतील. चला लक्ष द्यायचं सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. 1 चेंडू 4 धावा आणि लाईन वरती आहे ते म्हणजे बक्षीस पात्र होण्याचं स्वप्न. एक बॉल 4 टेन्शन वाढताना दोघांचं पण, फलंदाजाचं, गोलंदाजाचं, प्रेक्षकांचं, पंचांचं, कॉमेंटेटरचं. एक चेंडू 4 बॉल टाकला आणि गेम स्विंगर संघ विजयी झालेला आहे. निर्धाव चेंडू चांगली झुंज दिली ती म्हणजे ऋषीनी एकाकी झुंज दिली, पण समोर ह्या लीगचा सगळ्यात चांगला संघ होता हा संघ अश्वमेध 2000